हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरवर जाऊन सर्च करायचे आहे. चला तर मग PMUY सर्च केल्यानंतर एक पहिल्या पेजवर एक वेबसाईट येईल. इथे क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असं इंटरफेस दिसन. या इंटरफेसवर आपण आपल्या कॅम्प्युटरच्या उजव्या साईडमध्ये आपण लँग्वेजचा ऑप्शन बघू शकतो. इथे भरपूर काही लँग्वेज आहेत. आपल्याला जी लँग्वेज पाहिजे त्या लँग्वेजमध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहेत. चला तर मग मी मराठीवर क्लिक करून घेतो. त्यानंतर लगेच आपल्याला अर्ज करा असं एक पेज दिसते. हे पेज आपण कट करून घेऊ. कट केल्यानंतर आपल्याला इथं पात्रता व निष्कर्ष दिसतात, ते खाली तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. घरामधील एका महिलेला फक्त अर्ज करता येतो. त्यानंतर त्या महिलेचे वय 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. घरामध्ये इतर कोणती LPG कनेक्शन असू नये आणि बाकीच्या अटी आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे यामध्ये आपल्याला आधार कार्ड आणि राशन कार्ड लागणार आहे. दस्तावेजामध्ये आपण नमूद केलेल्या लाभ आणि बँक पासबुक. आपल्याला 3 अटी महत्त्वाच्या लागणार आहेत. एक म्हणजे आधार कार्ड, दुसरं बँक पासबुक आणि तिसरं म्हणजे सर्वात मेन म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड असणे जरुरी आहे आणि राशन कार्ड असणे पण. राशन कार्ड त्यानंतर तुम्हाला हे सर्व वाचून घ्यायचे आहेत आणि चला तर मग आपण लॉग इन करून घेऊ. लॉग इन करण्यासाठी 3 कनेक्शन आहेत इथे, इंडियन, भारत आणि HP. मी HPसाठी अप्लाय करत आहे. तुम्हाला ज्या गॅससाठी अप्लाय करायचं आहे तुम्ही करू शकता. त्यानंतर लगेच आपण रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथं 2 ऑप्शन दिसत आहेत, रेग्युलर कनेक्शन आणि उज्ज्वला कनेक्शन. उज्ज्वला या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथं लोकेशन वाईज आपल्या आसपास कोणते हे आहे सर्च करून घ्यायचे आहे एजन्सी. पहिल्यांदा राज्य सर्च करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा सर्च करून घ्यायचा आहे. आमच्या जवळपास या 3 एजन्सी आहेत. त्यापैकी मी पहिली एजन्सी क्लिक करून घेत आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. लगेच आपल्याला इथं सर्वप्रथम आधार कार्ड टाकून घ्यायचे आहे. आधार कार्डचा नंबर पूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं महिलेच्या नावावर पहिलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. पहिल्यांदा पहिले नाव, नंतर मधले नाव आणि शेवटी आडनाव टाकून घ्यायचे आहे. इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ सर्च करून घ्यायची आहे. लगेच तुमची कॅटेगरी कोणती आहे ती सर्च करून घ्यायची आहे. इथे तुम्हाला राशन नंबर टाकून घ्यायचा आहे. राशन नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला राशन इश्यू डेट टाकायची आहे. तुमचं राशन कधी बनलेलं आहे इथे क्लिक करून चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात राहतात त्यासाठी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बिल्डिंग नेम किंवा नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं नाव टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आसपास कोणता रस्ता आहे रस्त्याचे नाव टाकून घ्यायचं आहे. इथं आपला जिल्हा सर्च करून घ्यायचा आहे. ईमेल ID आणि इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे आपला तालुका सर्च करून घ्यायचा आहे. सब डिस्ट्रिक्ट जी आहे ती तुमची सर्च करून घ्यायची आहे. इथं पिनकोड टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं बँकेचा IFC नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं डबल एकदा IFC नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बँक अकाउंट चौदा किलो 5 किलो तर 14 किलोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. एवढ्यापैकी कोणतेही तुम्ही डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकतात. मी आधार कार्ड अपलोड करत आहे. इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे PDFमध्ये. PDFची साईज आहे 300 KB. फोटोची साईज आहे तुमची
50 केबीपर्यंत फोटो पाहिजे आणि आधार कार्डचे ते 300 केबीपर्यंत तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे, इथं पण आधार कार्ड अपलोड करायचं आहे, इथं फोटो अपलोड करायचा आहे. इथे तुम्हाला राशन कार्डची दोन्ही साईड अपलोड करून घ्यायची आहे स्कॅन करून. इथे तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचे नाव, तुम्हाला किती संख्या आहे ती सर्च टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाते काय आहे, अर्ज भरणाऱ्या व्यक्तीसोबत त्याचे सिलेक्ट करून तिथं नाव वगैरे नाव टाकायचं आहे. नंतर आधार कार्ड नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि एक्स्ट्रा असतील ते ॲड मेंबर म्हणून करून घ्यायचं आहे. जेवढं मेंबर आहे तेवढ्याच एक करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा कॅप्चर इथं टाकायचा आहे आणि इथं आय ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच एक रेफर नंबर प्राप्त होईल. त्या रेफरनुसार आपण आपले स्टेटस चेक करू शकतो. स्टेटस चेक करण्यासाठी आपण साईडला स्टेटस चेक या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथं उज्ज्वला या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. खाली तुमचा जो रेफर नंबर दिलेला आहे फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्याच्यानंतर तुमची इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे जी काय असेल ती. हा कॅप्चर टाकून स्टेटस नाव या बटनावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला लगेच तुमचं स्टेटस काय आहे ते कळून जाईल.